हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. उन्हाळा म्हटलं की उन्हाळी वाळवणं आलीच. आणि या वाळवणामधला सर्वांचा आवडीचा विषय म्हणजे आंबट गोड अशा भन्नाट चवीचं लोणचं. उन्हाळ्यामध्ये गावाकडे घरोघरी बनवला जाणारा हा प्रकार आहे बरं का. जेव्हा हे घरात बनतं तेव्हा सुरुवातीचे 15 दिवस तरी हे रोज माझ्या ताटात असतं. कारण हे नवीन नवीन बनलं ना मला खायला खूप आवडतं. आणि कोणाकोणाला हे खायला आवडतं आणि कोणाकोणाच्या घरी हे बनतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या उन्हाळ्यामध्ये कोणी कोणी बनवलं आहे आणि कोणाकोणाला बनवायचं आहे तेही सांगा. मम्मी इथे आंब्याच्या कोया साईडला काढत आहे. पप्पांनी आंबे घेऊन आले होते. मग एक दिवस ते निवडत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना फोडून घेतलं मस्तपैकी आणि 2 दिवस वाळू घातलं. मग दुसऱ्या दिवशी ना त्या वाळलेल्या फोडीमधून ना त्या ज्या कोया असतात ना त्या काढायला चालू आहेत. पण कृष्णा इथे मम्मीला अजिबातच काम करू देत नव्हता. मग मम्मीने त्याला असं कडेवर घेऊन काम करत आहे मम्मी. तर मामी जेव्हा आल्या होत्या तेव्हा मामीने येताना 4-5 किलो आंबे घेऊन आले होते. तेव्हापासून घरात रोज तरी एक आंबा कापला जातो जेवताना वगैरे किंवा दुपारचं असं. तर मी आता दुपारच्या वेळेस एक आंबा कापत आहे. पण आता सगळे पिवळे आंबे संपले. कच्चा आंबा होता पण तो चांगला पिकला होता आतून, त्याचा रंग हिरवा होता. मग म्हटलं कापून बघावं कारण हा गोड आंबा होता. मग मी जेव्हा कापून बघितला ना तेव्हा तो आतून बघा कसा निघाला आहे. आणि कृष्णा इथे बघा कसं खेळत आहे. आणि आंबा तरी पिवळा निघाला आहे बरं का. आता त्याची चव बघणं अत्यंत गरजेचं आहे. चव तरी अत्यंत चांगली आहे. मला छान वाटली. गोड आहे आंबा कारण मुळातच गोड असल्यामुळे गोड चवीचा आहे. तर मी संपूर्ण आंबा कापून घेते कारण मम्मी पण खाईल आणि 2 बाळंही खातील. मग मम्मीला तो कामच करू देत नाही म्हणून मग मी त्याला असं उचलून घेतलं आणि म्हटलं त्याला हे आंबा खाऊ घालून बघावं. तर बघा त्याला कसं वाटतं आंबा. त्याला खूप आंबा आवडतो आणि तो खूप आवडीने खातो बरं का आंबा. त्याच्या आवडीचा आहे आंबा हा. तो हट्ट करून रडून आदळून आपटून घेऊन आंबा खाल्ल्याशिवाय राहत नाही तो. मग त्यालाही आंबा मी खाऊ घातलं. पण तेवढ्यात ना चिऊताई झोपेतून उठून रडायला लागली म्हणून मी चिऊताईकडे गेली. चिऊला घेऊन आली आणि 2 मुलं आणि शांतपणे निवांतपणे खाणं पिणं शक्यच नाही. पण तरीही याच्यामध्ये मला खूप आनंद आणि सुख वाटतं बरं का. मला थोडा त्रास झाला तरी चालेल पण माझ्या दोन्ही बाळांची हेळसांड झालेली मला अजिबात आवडत नाही. एक टाईम मी जेवणार नाही पण माझ्या बाळांची हेळसांड नाही होऊ देत. मग बघा मम्मीने कसं घेतलं आहे. आणि मग मी असा दोघेही उठलेत म्हणून मम्मीने आत ठेवलेला पिवळा चुटूक आंबा घेऊन आली आहे. कारण आता हे दोघेही उठलेत तर दोघांनाही खायला खूप आवडतो आंबा. मग कापून झाले आहेत फोडे. आता पहिली फोड खायचा मान कृष्णाला भेटला आहे. कृष्णाला कसं आवडतं की नाही बघूया आपण. कृष्णाला तर जाम आवडलेला दिसतोय आंबा आणि तो कसा जिद करतोय बघा. त्याला हातात घेऊन खायचा आहे स्वतःच्या. मम्मीच्या हाताने नाही खायचं त्याला. पण मम्मी त्याच्या हातात नाही देते कारण तो नाही खाऊ शकत एवढा नीट. तर कृष्णालाही खाऊ घातलं. मी पण थोडासा आंबा खावा म्हटलं. पण चिऊ काय खाऊ देणार आहे मला आंबा. जाऊन ताटावर पडले. म्हटलं पहिल्यांदा तिला खाऊ घालवतं. तिलाही आंबा खूप आवडतो. आणि आता आमच्या चिऊताईचे ना दात यायला चालू झाले आहेत. तर चिऊ अशी चावून चावून खाते. तिला डाळ भात वगैरे उपीट वगैरे खाऊ घातलं ना तर ती सगळं चावून खाते. तिला चावून खाते ना ते चांगलीच गोष्ट आहे पण खूप खूप टाईम लावते खायला. चिऊ बघा कशी चवीने आंबा खात आहे. मग मम्मीने कृष्णाला आंबा खाऊ घालून झाला होता. मग आता मम्मीला म्हटलं बास कर मम्मी, कृष्णाला आंबा नको आता, तेवढी एकच फोड बास म्हटलं. मग मम्मीने तेवढी फोड खाऊ घालून बास केल्यानंतर कृष्णा बघा इथे कसा हट्ट करून रडायला लागला आहे की आंबा हवा आहे अजून म्हणून. तो ना खूप जिद्दी झाला आहे. त्याला आंबा खायला खूप आवडतं आणि तो बघा कसा रडतो आहे आंब्यासाठी. पण आंबा त्याला देणं योग्य नाही ना म्हणून मग खाऊ घालत नव्हतो. पण तो काय उठून उभा राहिला मम्मीचे केस धरून, तोंडातली फोड ओढून खायला लागला. मग शेवटी ना एवढं सगळं करतोय त्यामुळे ना मग आम्हाला शेवटी त्याला ना आंबा खाऊ घालावंच लागला. आणि मग मी चिऊताईला इकडे असं पाणी पाजलं. मग मम्मी मला इकडे दाखवत होती की कृष्णा कसा उभा राहिला आहे बघ ना न धरता. कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या मुलाचं कौतुक असतं बरं का. आणि आम्ही रोज दिवसातून असं दाखवत असतो हा बघ कसा रांगायला लागला, उठून उभा राहायला लागला वगैरे. तर तिकडे बायका खेळत होत्या ना मग त्यांना बघत होता तो. आणि माझं इकडं चिऊताईला पाणी पाजायचं काम चालू होतं.